त्या गुन्ह्याची पूर्ण तपासून लवकरात लवकर शिक्षा व्हावी याच्याकरता सरकारने प्राधान्य दिलं आहे आणि ते आम्ही करतोय. आता केलंय तुमचे तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीचे घेवाणदेवाणचे प्रेझेंटेशन आहेत मी तुम्हाला हे सर्वात महत्वाचं काय आज जो आरोप लागला आहे त्या आरोपाची अत्यंत उच्चस्तरीय तातडीनं लवकरात लवकर त्याची चौकशी करून त्यांना जेरबंद करणे हे मात्र सरकारची प्रायोरिटी आहे. ते करण्यासाठी सरकार काम करत आहे. रोहित पवारांनी राम शिंदेचं नाव जोडलंय त्याला. मी सांगतो की हे याच्यापेक्षा महत्वाचं काय मी त्यांचा सोडा. आत्ता महत्वाची प्रायोरिटी काय जेरबंद करणे आणि तातडीनं गुन्ह्याखाली शिक्षा देणे याकरता पोलिसांनी कुठली त्या ठिकाणी टाचणीवर सुद्धा त्या ठिकाणी गॅप सोडू नये. जिथे असेल ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने त्यांना जेरबंद करून त्यांच्यावर त्या ठिकाणी कोर्टामध्ये पूर्ण प्रकरण टिकलं पाहिजे आणि असे लोक जेलमध्ये राहिले पाहिजे. ते पोलीस तपासात येईल ना. पोलिसांच्या चार्जशीटमध्ये साऱ्या गोष्टी येतात. कोण कोणाचे कॉल असतात, कोण कोणाचे फोटो असतात, कोण कोणाची संबंध असतात. त्यामुळं पोलिसांच्या चौकशीत सारं येणार आहे. योग्य वेळी पोलीस कोर्टात जेव्हा मांडतील तेव्हा कळेलच. सर वेळोवेळी हे बघायला मिळालंय राजकीय पक्ष जे आहेत ते गुंडांना जवळ करतात. हे दोन्ही बाजूंनी दिसून येतं. असं काही झालं काही गोंधळ झाला की मग लगेच अंग झटकून कारवाई केली जाते. प्रत्येक वेळेस तुम्ही असं काही शिष्टाचार करणार आहात का? टोळ्यांमध्ये असलेले गुंड खुनासारखे गंभीर गुन्हे असलेले गुंड जे आहेत त्यांना पक्षांमध्ये प्रवेश द्यायचा नाही. एरवी तुम्ही असे अनेक गुंडांचे प्रवेश करून घेता. नाही हे तर आचारसंहिता पाळण्याची गरज आहे का सार्वजनिक जीवनात गरज आहे. पण जोपर्यंत कोर्ट शिक्षा देत नाही कुठल्याही व्यक्तीला जर एखादा गुन्हा दाखल माझ्यावर झाला तर मागच्या वेळी मी ओबीसी आरक्षणाकरता एका रस्त्यावर उठलो म्हणजे एक आंदोलन केलं. माझ्यावर गंभीर गुन्हे दाखल केले. परवा मला कोर्टाने सोडलं.